सूरज चव्हाण हे सध्या ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय। आज ईडी चौकशी त्यांची ईडी चौकशी होणार आहे आणि ईडीकडून त्यांचा जबाब नोंदवण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण हे ईडी कार्यालयाच्या परिसरात सध्या दाखल झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तिकडची ही थेट दृश्य सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असल्याचं मानलं जातं आणि आज बीएमसी कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची ईडी समोर चौकशी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। कोविड घोटाळा प्रकरणात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या 3 भागीदारांसह या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षकारांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेला आहे। डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे। तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचा देखील ईडी जबाब नोंदवणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। तर सूरज चव्हाण हे सध्या ईडी कार्यालयाच्या परिसरात दाखल झालेले आहेत आणि थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज सूरज चव्हाण यांची ईडी चौकशी होते, काय अपडेट? सूरज चव्हाण आताच येऊन पोहोचलेले आहेत ईडी कार्यालयामध्ये। त्यांना आज येण्यासाठी समन्स बजावण्यात आलेलं होतं। त्यानुसार आपण पाहतो आहोत की ते येऊन पोहोचलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या सुद्धा आलेल्या आहेत। त्या आता या ठिकाणी बाहेर उभे आहेत। सूरज चव्हाण हे आतमध्ये गेलेले आहेत आणि एकूण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या कोविड घोटाळ्यामध्ये मीडिएटर मध्यस्थ म्हणून भूमिका बजावलेली असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांच्यावर आहे। सूरज चव्हाण हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ची जी संघटना आहे युवा सेना त्याचे सचिव आहेत। आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहेत आणि कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही कंत्राट देण्यात आलेले होते, या कंत्राटावर साधारणतः 12,500 कोटींचे ही सगळे कंत्राट होते, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा किरीट सोमय्या यांनी केलेला होता आणि त्यापैकीच एक आरोप जो होता तो लाईफलाईन हॉस्पिटलच्या संदर्भातला होता। याच प्रकरणामध्ये आता ईडी चौकशी करत असून या प्रकरणामधलाच एक दुवा आणि एक महत्वाचा भाग म्हणून सूरज चव्हाण यांच्यावर ईडीनं 21 तारखेला छापा टाकलेला होता आणि त्यानंतर त्यांना आज उपस्थित राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते आणि त्यानुसार सूरज चव्हाण आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। येण्यापूर्वी सूरज चव्हाण यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहिती मिळते आहे। सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात। आदित्य ठाकरे ज्यावेळेला मंत्री होते, विशेषतः महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये सूरज चव्हाण यांची जवळीकता जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्याबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती आणि दरम्यानच्याच काळामध्ये कोविड आलेला होता आणि त्याच कोविड काळामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड काळामध्ये ज्या काही सुविधा किंवा ज्या काही गोष्टी पुरवल्या गेल्या त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होता आणि याच आरोपांवरून आज आपण जर बघितलं तर सूरज चव्हाण यांना ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्याला साधारण सकाळी 11 वाजता सुरू झालेला त्यांच्या घरातला जो छापा होता तो रात्री 1-1:30 वाजेपर्यंत चालला होता। काही महत्त्वपूर्ण दस्तावेज जे आहेत ते मिळालेले होते ईडीला आणि त्यानंतर आज त्यांना या ठिकाणी चौकशीसाठी बोलवलेलं आहे। नेमकं आज किती काळ त्यांची चौकशी केली जाते, त्यांना किती काळ थांबवलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रणाली, सूरज चव्हाण यांच्यासह इतर 4 जणांना देखील ईडीनं समन्स बजावलेला आहे। त्यांची चौकशी नेमकी कधी होणार आहे? याच प्रकरणातील आणखी 2 इसम आणि त्याचबरोबर माजी महानगरपालिका चे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती। संजीव जयस्वाल यांनी 4 दिवसाचा अवधी मागितलेला होता ईडीला, तो अवधी सुद्धा काल संपलेला आहे। त्यामुळे संजीव जयस्वाल यांना सुद्धा खरं तर आज चौकशीसाठी उपस्थित राहणं अपेक्षित आहे। त्यांना सुद्धा 11 वाजताची वेळ देण्यात आलेली होती परंतु ते अजून आलेले नाही। या व्यतिरिक्त इतर जे 2 इसम आहेत जे लाईफलाईन हॉस्पिटलच्या संदर्भातले आहेत त्या दोघांना सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली होती परंतु अत्यंत आलेली ज्या त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यापैकी सूरज चव्हाण हे पहिले व्यक्ती आहेत जे इथं चौकशीला हजर राहिले। बरं प्रणाली, जेव्हा ईडीनं छापा टाकला होता तेव्हा नेमकी काय काय कागदपत्र ईडीच्या हाती लागली होती, या संदर्भात ईडीकडून काही अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे का? मुळात जर आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये ईडीकडून अजून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून कोट्यावधीची मालमत्ता जप्त झाल्याच्या सुद्धा बातम्या आहेत परंतु अधिकृत असं ईडीच्या वतीनं काहीही सांगण्यात आलेलं नाही। केवळ त्यांच्याकडनं हे सांगण्यात आलेलं होतं की 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, त्यापैकी 10 ठिकाणी जेव्हा छापे टाकले गेले
तेव्हा त्या तिथल्या ज्या कुठल्या व्यक्तींची चौकशी करायची होती किंवा ज्या कुठल्या आस्थापना तपासायच्या होत्या त्या खुल्या आढळल्या. उर्वरित 6 जागा ज्या आहेत त्याच्यावर लॉक होतं किंवा तिथे ज्या व्यक्तीची चौकशी करायची होती त्या उपलब्ध नव्हत्या. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती ईडीनं अधिकृतरित्या दिलेली आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणात अजून कुठलीही माहिती ईडीनं अधिकृतरित्या जाहीर केलेली नाही. बरं, जेव्हा प्रणाली सूरज चव्हाण यांच्यावर ईडीनं धाड टाकली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांची भेट घेतली होती आणि जवळपास अर्धा तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यावेळेला नेमकं काय चर्चा झाली होती हे कळू शकलंय का? चर्चा अशी आहे की त्यावेळेला सुद्धा आदित्य ठाकरे आणि युवा सेनेचे इतर जे महत्वपूर्ण पदाधिकारी आहेत ते जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही घाबरू नका, हे एक दबावतंत्र आहे, या दबावतंत्राला बळी आपण पडणार नाही, या प्रकरणाशी तुमचा काहीही संबंध नाही. तेव्हा संपूर्ण शिवसेना उभाठा पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे. या पद्धतीच्या चर्चा झाल्याची माहिती, परंतु म्हणजे आपण जर म्हटलं ऑफ रेकॉर्ड जर बोलायला झालं तर ऑफ रेकॉर्ड अशी सुद्धा माहिती मिळते की या प्रकरणाशी संदर्भात सूरज चव्हाण यांना काय काय प्रश्न विचारले गेले, त्यांना कोणाची नावं विचारली गेली का, त्यांना जाणीवपूर्वक कुठल्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्यावर दबाव टाकला गेला का, या सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतली असल्याची ऑफ रेकॉर्ड माहिती आपल्याला मिळाली. प्रणाली, या संदर्भात अधिकही अपडेट वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.